नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे अंकिता आणि तुम्ही पाहतात फॅशन टेलर चॅनल। आज आपण बेबी कुर्ता बनवणार आहे। बेबी कुर्ता हा आपण अंगरखा स्टाईलने बनवणार आहे। त्याचं सर्वप्रथम आपण मापे काढायला शिकूया। माझ्याकडे हा बेबीचा एक कुर्ता आहे, त्याचे आपण सर्वप्रथम मापे काढूया। सर्वप्रथम उंची घेऊया। कुर्त्याची उंची 15 आहे। आपण थोडीशी वाढीव उंची ठेवणार आहे, कारण मुलं ही पटापट मोठी होतात, त्यामुळे उंची ही जास्त ठेवायची आहे। छातीचं माप घेऊया। छाती 11 इंच आहे। शोल्डर 10 इंच आहे। मुंडा 4 इंच आहे। स्लीवची उंची आपली 10 इंच आहे आणि दंडघेर आपल्या 3 इंच आहे। पुढचा गळा आपण 2 इंचाचा ठेवणार आहे किंवा 3 इंचाचा आणि मागचा गळा 1 इंचाचा ठेवणार आहे। सर्वप्रथम आपण अस्तरवरती मापे टाकूया। आता आपण सर्वप्रथम उंचीचं माप टाकणार आहे। आपली उंची अपर पार्ट आणि खालचा बॉटमचा घेरचा पार्ट असं आपण कट करणार आहे। अपर पार्ट आपण 7 इंचावरती कट करणार आहे कमरेपर्यंत आणि तिथून पुढचं सगळं घेरचा पार्ट कट करणार आहे। त्याच्यामध्ये आपण 1 इंच ऍड करणार आहे। 8 इंचावरती आपण एक मार्किंग करणार आहे आणि स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेणार आहे। मी गडी ही छातीचा अर्धा प्लस 2 इंच एक्स्ट्रा ठेवलेले आहे। या पद्धतीने घडी करून मी हे कापडला दुहेरी पार्ट मध्ये कट ठेवलेला आहे। जर तुम्हाला बॅक पार्ट आणि आधी आपण बॅक पार्टची कटिंग पाहणार आहे, नंतर फ्रंटची कटिंग पाहणार आहे। आता आपण याच्यावरती शोल्डरचं मार्किंग करूया। शोल्डर आपला 10 इंच आहे। 10च्या निम्मे 5 वरती मार्किंग करूया आणि मुंडा 4 वरती मार्किंग करून घेऊया। जेवढा मुंडा होता आपण तेवढाच मुंडा मार्किंग करून घेतलेला आहे। आता इथे एका छातीचं माप टाकायचं आहे। आपली एक छाती 11 होती, 11च्या निम्मे 5.5 होतात। 5.5 मध्ये 2 इंच आपण एक्स्ट्राचं शिलाईसाठी मार्जिन घेणार आहे, म्हणजे आपण 7.5 वरती मार्किंग करणार आहे आणि तीच लाईन स्ट्रेट आपण खाली ड्रॉ करून घेणार आहे। इथून आपण अर्धा इंच बाहेरच्या साईडला करायचा आहे आणि मुंडाचा शेप देऊन घ्यायचा आहे। आता आपण हे मुंडाचा शेप देण्यासाठी ही पट्टी आपण आतल्या साईडने याचा पार्ट यूज केलेला आहे। हे बघा, या पद्धतीने आपला शेप ड्रॉ झालेला आहे। आता आपण गळ्याचं मार्किंग करूया। गळ्यापासून आपण 1.25 इंच सोडूया आणि फ्रंटचा गळा आपण बॅकचा गळा 1 इंचावरती ड्रॉ करून घेऊया। आणि याला गोल आकाराचा शेप देऊन घेऊया। आता आपण हे कट करून घेऊया। आपला हा बॅक पार्ट रेडी झालेला आहे आता कट करून। आता आपण फ्रंट पार्टची कटिंग करूया। आता आपण फ्रंटची ड्राफ्टिंग ही पेपरवर करणार आहे। पेपरवरती आपण बॅक पार्ट ॲज इट इज ठेवून ड्रॉ करून घेऊया। हा या पद्धतीने आपला ड्रॉ करून झालेला आहे। आता आपण ही लाईन फक्त मुंड्याची आणि गळ्याची ती ड्रॉ करून घ्यायची आहे। आता आपण हे जे ड्रॉ केलेलं आहे बॅक पार्ट, तो आपण कट करून घेऊया।
फ्रंटचा गळा आपण 2.5 इंचावरती मार्क करत आहे. 2.5 इंचावरती मार्किंग करून पान शेप मध्ये गळा आपण ड्रॉ करून घेऊया. आता आपण पेपरला फोल्ड केलेला आहे ते आपण ओपन करून ठेवूया. आता खालच्या साइडने या साइडने 2 इंच वरती ठेवूया आणि ते मार्क करूया आणि ही लाईन आपण या गळ्याच्या लाईनला ड्रॉ करून घेऊया. हे बघा या पद्धतीने आता आपण हे कटिंग करून घेऊया. आता आपण जी लाईन ड्रॉ केलेली आहे त्या लाईन वरती आपण कटिंग करून घेऊया. आणि आता गळा कट करून घेऊया. आता आपण हा पार्ट आपण बाजूला काढूया आणि हा पार्ट आपण मापासाठी यूज करूया. आता आपण हे अंगारका स्टाईलची कटिंग करणार आहे. सर्वप्रथम या साइडने सरळ बाजूने ठेवून कटिंग करून घेऊया. आधी पहिलं आपण चॉकने ड्रॉ करून घेऊया हा पॅटर्न. आता आपण हा फ्रंट पार्ट एका साइडने ड्रॉ झालेला आहे. हाच पार्टला आपण या पद्धतीने इथे या असं टर्न करणार आहे आणि या पद्धतीने हा या साइडने ड्रॉ करून घेणार आहे. हे बघा या पद्धतीने माझं ड्रॉ करून झालेलं आहे. आता आपण हे कटिंग करून घेऊया. आपण मार्किंग करताना गळ्याचंही मार्किंग लक्षात ठेवायचं आहे. आपण तिथे मार्किंग करून घेतलेलं आहे. हे बघा म्हणजे गळा जॉईन करताना आपल्याला कोणताही त्रास होणार नाही. आपले कटिंग झालेलं आहे. हे बघा मी गळ्याचं मार्किंग एवढ्यासाठी केलेलं आहे कारण आपल्याला दोन्ही पार्ट जॉईन करताना गळ्याचा सेंटर लागणार आहे. हे बघा या पद्धतीने आपला फ्रंटचा अस्तरचा पार्ट रेडी झालेला आहे. त्याच पद्धतीने आपण मेन फॅब्रिक वरतीही कटिंग करून घेऊया. आता आपण हे या पद्धतीने ठेवलेलं आहे. आपण मार्किंग केलेले आहे. ही मार्किंग आपण सरळ बाजूने ठेवलेली आहे. हे बघा मेन फॅब्रिक वरती कटिंग करताना या पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे. या पद्धतीने आपण मेन फॅब्रिक वरतीही कटिंग करून घेतलेलं आहे. आता आपण स्टिचिंगचा पार्ट वळूया. आता आपण बॅक पार्टचा स्टिचिंगचा पार्ट पाहणार आहे. सरळ कापडावरती अस्तर ठेवून खालच्या साईडने आणि या साईडने आपण शिलाई मारून घेऊया. आता आपण एक्स्ट्राचे कापड कट करून घेऊया. आता आपण या इथून
हात घालून या साईडने आपण कापडला टर्न करणार आहे. हे बघा, या पद्धतीने बाहेर काढायचं आहे. आता आपण याच्यावरती एक वरच्या साईडनी शिलाई मारून घेऊया. एकदम कडाने शिलाई मारायची आहे. अस्तर लावून आपला पार्ट रेडी झालेला आहे. हे बघा, या पद्धतीने आपला पार्ट दिसत आहे. आता आपण फ्रंट पार्ट शिलाई बघूया. आता आपण या साईडने इथून शिलाई स्टार्ट करणार आहे. इथपर्यंत शिलाई मारून घेणार आहे. हे बघा, या पद्धतीने. आता आपण एक्स्ट्राचं कापड कट करून घेऊया. आता आपण याला नॉच देऊन घेऊया. आता आपण याला त्याच पद्धतीने पलटी करणार आहे. ज्या पद्धतीने आपण बॅक पार्ट पलटी करून घेतला होता, त्याच पद्धतीने आपण फ्रंट पार्ट ही पलटी करून घेणार आहे. तर आपण याच्या साईडने शिलाई मारून घेऊया. संपूर्ण साईडने शिलाई मारून घ्यायची आहे. या पद्धतीने आपला फ्रंट पार्ट एक सिंगल पीस तयार झालेला. त्याच पद्धतीने आपण दुसराही पीस तयार करून घेऊया. आता आपण फ्रंट पार्टला एकावरती एक ठेवून गळ्याप्रमाणे इथे जॉईंट करून घेऊया. आणि आपण ह्या साईडला या साईडने इथे फोल्ड करणार आहे या पद्धतीने. आणि इथे आपण एक नॉट किंवा स्टिकर लावणार आहे. सर्वप्रथम आपण बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट जॉईंट करून घेऊया. आता आपण खांदा शोल्डर जॉईंट करून घेऊया. आता आपण बॉटमचा पार्ट पाहणार आहे. त्यासाठी आपण वरच्या साईडने 7 इंच सोडून घेऊया, कारण ते आपल्या अप्पर पार्टचे आहे. आपल्याला टोटल उंची 18 इंच पाहिजे. त्याच्यामध्ये 1 इंच ऍड करून 19 वरती आपण मॅप करूया. आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून हा पोर्शन कट करून घेऊया आणि याला प्लेट पाडून घेऊया. आता आपण खालच्या साईडने एक फोल्ड करून घेऊया. आता आपण वरच्या साईडने प्लेट घेणार आहे. या पद्धतीने छोटे छोटे प्लेट घेऊया. या पद्धतीने आपला फायनल लुक दिसत आहे अंगारका स्टाईल फ्रॉकचा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.